तर आज होतं आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन. तर काय विषय पब्लिक, मी लॉगर आता म्हणजे आदित्य खामकर. तर आज होतं आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन. आता तुम्ही म्हणता गणपती बाप्पाचं विसर्जन होऊन 10 दिवस झाले ना, आता कोणता ब्लॉग तो हमारे ऐसे होता गणपती बाप्पाचं विसर्जन होऊन 10 दिवस झाले, पण मी ब्लॉग आता टाकू राहिलो. बरं ते जाऊ दे, तुमच्या मंडळाचं नाव काय तेवढं कॉमेंट मध्ये नक्की सांग. सगळ्यात आधी आमच्या मंडळाची आरती वगैरे झाले ना, आम्ही गणपती बाप्पाला ट्रॉलीमध्ये ठेवून घेतलं आणि मग काय क्वालिटी मध्ये आम्ही डीजे लावला. तर मिरवणूक तर जोरातच होणार होती. मिरवणूक सुरू झाल्यावर पोरांनी इतका धिंगाणा घातला मलाच नाही माहिती किती घातला. आणि 10 दिवस कसे निघून गेले ते आम्हाला काही कळलंच नाही. वर्षभर गणपती बाप्पा बसणार याचा आनंद होत होता आणि आता गणपती बाप्पा चालले तर शेवटच्या दिवशी दुःख होऊ राहिले. गणपती बाप्पाला जाताना फक्त एवढंच म्हणणं होतं, खरंच तुम्हाला असं वाटत होतं का गणपती बाप्पा अजून थोडे दिवस थांबावा? गणपती बाप्पाची पूर्ण मिरवणूक करून आम्ही आलो नदीपाशी. आता इथं आल्यानंतर ना आपल्या गणपती बाप्पाचं मस्त आरती वगैरे करून विसर्जन करू. आपल्या मंडळाची मोठी मूर्ती गणपती बाप्पाची सगळ्या पोरांनी मिळून नदीपाशी घेतली. इथं आल्यानंतर गणपती बाप्पाची एकदम क्वालिटी मध्ये आरती करून घेतली आणि एवढे दिवस जे करावं वाटत नव्हती ती वेळ आली म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन. आणि गणपती बाप्पानी पण जाता जाता आपल्याला आशीर्वाद दिला, बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून टाका. युट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करून टाका.